Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Okay, so today we have to complete our derivation point, that is interplanar distance derivation. So let us take revision that what we have discussed yesterday. So yesterday we have completed one big point, that is symmetry elements. In that case, we have started with center of symmetry. Center of symmetry is such a point from which, if we can draw the lines, then it intersects, it touches the crystal surface, and if we measure the distance from that central point, then the distance is same. So there is such a only one center of symmetry. Next, axis of symmetry, in which we have discussed a four-fold axis, three-fold axis, and two-fold axis of symmetry. In case of four-fold axis, we are rotating it by 90 degree. So 4 times we are rotating to complete one rotation of 360 degree. That's why it is called as four-fold axis. And there are such a 3 four-fold axis. Next, in case of three-fold axis, we are rotating it by 3 times at the rotation of 120 degree. And there are such a 4 three-fold axis. And last part is two-fold axis, where we are rotating it by 180 degree. There are such a 6 two-fold axis. So total axis of symmetry is 13. Then the third part, that is plane of symmetry. Plane of symmetry मध्ये आपण काय बघितलं, तर असे काही प्लेन्स की जे त्या क्यूबला काय करतात, कट करतात in a same piece. In case of bilateral planes, in case of diagonal planes, in the prism manner. And if we take the mirror image in that plane, then it completes the structure. So there are 3 bilateral planes and 6 diagonal planes. So total plane of symmetry is 9. And what is meant by total symmetry elements? Total symmetry elements is nothing but center of symmetry plus axis of symmetry plus plane of symmetry. So if we have yesterday calculated. So center of symmetry is 1. Then axis of symmetry is, what is the value? 13. And plane of symmetry is 9. Total 23. Yes, so total 23 we are getting. That is the total symmetry elements. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, सेंटर ऑफ सिमेट्री एकच असतो, हे तुमच्या लक्षातच राहील. जर ऍक्सिस ऑफ सिमेट्री विचारलं तर ते 13 असतात. जर प्लेन ऑफ सिमेट्री विचारलं नुसतं तर ते 9 असतात. आणि टोटल सिमेट्री एलिमेंट्स विचारलं तर ते असतात 23. तर एमसीक्यू जेव्हा येईल तेव्हा ते रीड करा पहिल्यांदा की एक्झॅक्टली काय विचारलंय. टोटल हा शब्द बघितला की आपण डायरेक्ट 23 लिहून टाकतो. ओके, बट इट मे बी राईट ऑर रॉंग. तर ते टोटल सिमेट्री एलिमेंट्स आहेत का टोटल ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे का टोटल प्लेन ऑफ सिमेट्री आहे, हे चेक करा आणि त्यानंतरच चूज करा. ओके, गेटिंग दिस? येस सर. ते प्लेन ऑफ सिमेट्रीच्या 9 डायग्राम काढायचे का? हो, येस. प्लेन ऑफ सिमेट्रीच्या याच्यामध्ये जेवढ्या डायग्राम दिसतात तेवढ्या सगळ्या कंपल्सरी आहेत. ठीक आहे. आता हे जे एक्सप्लेनेशन आहे ते मी डिटेल्स मध्ये दिले, तुम्ही ते शॉर्ट मध्ये लिहू शकताय. हे जे एक्सप्लेनेशन आहे ते शेवटचं. आणि या फिगर्स आहेत ते तुम्हाला काढायचे, तुम्ही छोट्या स्केलवर हे काढू शकताय. तर आता हे काढत असताना याची पण ट्रिक तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल कसं काढायचं किंवा लक्षात ठेवायचं. आता बायलॅटरल जेव्हा आपण म्हणतो, सो कॉन्सन्ट्रेट ऑन अपर 3 ओनली. बायलॅटरल जेव्हा आपण म्हणतो तर इथे तुम्हाला माहिती की क्यूब जर घेतला तर क्यूबला किती फेसेस आहेत? हाऊ मेनी फेसेस क्यूब हॅव? 6. ठीक आहे, 6 फेसेस. जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 3 पेअर आहेत. 3 पेअर याचा अर्थ काय? तर समोरासमोरचे फेसेस. लक्षात येते का हे?
ठीक आहे. तर ते 3 पेअर आहेत ना, तर त्यातले कुठल्याही 2 पेअर घ्यायच्या, त्याचा मिड पॉइंट घ्यायचा आणि प्लेन काढायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वरचा आणि खालचा फेस, तुम्हाला त्या क्यूब, तुम्ही नुसता क्यूब काढायचा पहिल्यांदा. वरचा आणि खालचा फेस जो दिसतोय त्याच्या बरोबर सेंटरला काय करायचं, इथे हे 4 पॉइंट्स कनेक्ट करायचे आणि तुम्हाला हे प्लेन मिळते. गेटिंग दिस? ठीक आहे. येस या केसमध्ये इथं बॅक साइडचं प्लेन आहे बघा, इथे मी डॉट करतो. हे बॅक साइडचं प्लेन आहे किंवा बॅक साइडचा फेस आहे हा, आणि हा फ्रंट साइडचा फेस आहे, मागचा आणि पुढचा. आता हा फ्रंट आणि बॅक साइडचा आहे. याच्या मिडलला काय करायचं, की तुम्ही फ्रेम काढू शकताय. तर तेच बायलॅटरल प्लेन आहे कशाचं, फ्रंट आणि बॅकचं. आणि राहिलं कुठलं, साइडचं. तर हा फेस तुम्हाला दिसतोय, याचा अपोजिट पॅरलल हा आहे. तर हे 2 फेस कन्सिडर करायचे आणि या दोन्हीच्या मिडलला काय करायचं, तर ही फ्रेम किंवा प्लेन काढायचं. ठीक आहे, लक्षात येते हे? येस सर. आता नेक्स्ट जे आहे ते आहे डायगोनल प्लेन्स. आता यात सुद्धा 6 आहेत. तर यात सुद्धा मी पर्पजफुली काय केलंय, तर पहिले 3 दाखवलेत आणि नंतरचे 3 तुम्ही काढू शकताय. कसे बघा, आता याच्यामध्ये डायगोनल म्हणजे ह्या काय करायच्या, तर पहिल्यांदा ही बाजू येते डायगोनलची. आता ही जर तुमच्या लक्षात आली तर ह्याच्या अपोजिट खालचं आहे, एकमेकाला लिंक्ड आहेत फिगर्स. जर तुम्ही डायगोनली असं काढलं इथून, तर हे याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, कळते का, वरची आणि खालची फिगर. देन नेक्स्ट इथं बघितलं तर इथं वरची साइड आपण कन्सिडर केली आणि इथं खालची साइड कन्सिडर केली, कनेक्ट केले. याच्या अपोजिट काय, तर ही वरची साइड घेतो आपण आणि ही आतल्या बाजूची खालची साइड घेतो. असं करून आपण काय करतो, हे प्लेन्स करतो. आणि या केसमध्ये तुम्ही बघू शकता की इकडचे जे साइड्स आहेत तर या आपण कनेक्ट करतो आणि नेक्स्ट फिगरला त्याच्या अपोजिटच्या साइड्स घेतले जातात. ठीक आहे, आर यू लिंकिंग दिस? लिंकिंग कनेक्शन लक्षात येते का? येस सर. त्यामुळं हे थोडी प्रॅक्टिस लागेल आणि हे तुमच्या लक्षात ठेवावं लागेल. आता शेवटचं जर तुम्ही प्लेन ऑफ सिमेट्री बघितली, म्हणजे ही केस, तर याच्यात तुम्हाला दिसतंय की मी काय केलंय, सगळे क्यूब जर बघितले तर या साइडचे फेस असलेले आहेत, बरोबर आहे का? पण हा जो क्यूब आहे तर या साइडचा फेस असलेला आहे. ठीक आहे, तर याचा डिफरन्स का किंवा असं का केलं, तर या प्लेन साठी केलं आपण. जर आपण या साइडचा फेस घेतला आणि जर प्लेन काढलं असतं तर ते कसं दिसलं असतं, इथं काढून दाखवतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला, या स्टाईल मध्ये ते दिसलं असतं. हे जे दिसतंय हे इकडचं. आता हे जर अपोजिट आपण याच फेस मध्ये काढलं असतं तर काय दिसलं असतं, आपल्याला 2 लाईन जवळ जवळ दिसल्या असतात. ठीक आहे, अशा. लक्षात येते का हे? तर हे थोडस कन्फ्युजिंग झालं असतं किंवा एकदम क्लोज असल्यामुळं लक्षात आलं नसतं. त्याच्यासाठी आपण काय केले, तर ह्याचा फेस आहे तो या साईडला केलेला आहे क्यूबचा. गेटिंग दिस थिंग्स? येस सर. Okay, so any doubt regarding yesterday's point, symmetry elements, or shall we proceed for today's derivation? येस सर. Okay, so today we have to discuss this derivation. Steps are simple if you understand it, so listen it carefully. I will just maximize this. Is it visible to you? येस सर. ओके, थँक्यू. आता इथं आपण काय करतोय, पहिल्यांदा थोडक्यात सांगतो, नंतर आपण मॅथमॅटिकल स्टेप्स कडे जाऊ. जर तुम्हाला कन्सेप्ट कळला तर मॅथमॅटिकल स्टेप्स तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. सेपरेशन बिटवीन लॅटिस प्लेन्स or relation between interplanar distance and Miller indices. Means here what we are doing, we are trying to get the value of small d. Small d means interplanar distance. Here we have written, and we are trying to relate it with the Miller indices and lattice constant. तर मिलर इंडायसेस आणि लॅटिस कॉन्स्टंटच्या स्वरूपात आपण काय करतोय, इंटरप्लेनर डिस्टन्सला डिफाइन करतोय मॅथमॅटिकली. ते कसं करतोय तर ते आपण चेक करू. सो आय रिक्वेस्ट यू दॅट
So don't take reference of this figure. You can take screenshot of this and you follow this figure only. It is actually same thing. इथे तुम्ही बघू शकता की जे एबीसी प्लेन दिले तर इथे सुद्धा तेच दिले आणि इथं या फिगर्स इथं मध्ये लाईन्स ड्रॉ केलेले आहेत, पण इथलं आणि इथलं ओरिएंटेशन थोडंसं वेगळं आहे. एबीसी आणि एबीसी वेगळे. So we concentrate on this figure only. And we will try to understand it first, what we are trying to determine. तर ही फिगर तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये काय काय आहे बघा. एक युनिट सेल आपण कन्सिडर केली. Cube we have considered, you know that side of unit cell is called as lattice constant also. So here we are using that value, that is called as small a. Small a म्हणजे काय, side of unit cell. Then we have considered one plane, that is capital ABC. हे मिलर प्लेन आहे, जसं आपण मिलर इंडायसेस मध्ये डिस्कस केलं होतं. So ABC is that one of the plane. We are drawing normal from the point O, that is drawing perpendicular to this plane. So it passes through point D, and we have to consider the triangles. Then we have to consider the angles. Angles, where are the angles? So alpha dash, beta dash, and gamma dash are three angles which are in between x-axis and that normal which we have drawn. So that normal is nothing but capital ON, perpendicular we have drawn. Capital ON is its name, and that ON is nothing but small d, means interplanar distance. म्हणजे थोडक्यात काय, तर हे तुम्ही ब्रॅग्स लॉ मध्ये बघू शकताय. ब्रॅग्स लॉ मध्ये आपण जे प्लेन दिले होते वेगवेगळे, ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. ब्रॅग्स लॉ मध्ये आपण जी फिगर दाखवली त्या फिगर मधले जे प्लेन्स आहेत इथे, सो प्लेन 1, प्लेन 2 अँड प्लेन 3. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? The distance between them is small d. Getting this? Yes, sir. Okay. तर स्मॉल डी हे जे डिस्टन्स आहे इथं, त्यालाच आपण इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणतो. इंटरप्लेनर म्हणजे काय, दोन प्लेन मधलं डिस्टन्स, त्यालाच आपण इंटरप्लेनर म्हणतो. तर हे जे प्लेन दाखवलेत आपण, त्यातलंच एक प्लेन आपण कन्सिडर केले, जे ओरिजिन पासून आपण कन्सिडर करतोय इथं. ठीक आहे. सो दिस इज दॅट प्लेन. मीन्स काय, तर इथं जर तुम्ही इमॅजिन केलं, किंवा मी तुम्हाला मागच्या फिगर मध्ये पण दाखवले, इथं असेच कंटिन्युअस पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स आहेत, लाईक दिस. Here continuous planes are there, like capital ABC. याच्यासारखेच इथं अजून एक प्लेन्स आहेत. ओके, आर यू गेटिंग दिस? आणि या प्लेन्स मधलं अंतर काय, तर स्मॉल डी आहे. का, तर आपण ओरिजिन पासून कन्सिडर करतोय, तर हे सुद्धा डीच आहे, आणि हे परत त्या सगळ्या प्लेन साठी रिपीट होतं, जे आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट? व्हॉट इज मीन बाय स्मॉल डी? Yes, sir. ठीक आहे. आता हे आपण जस्ट कॅल्क्युलेट करतोय, कशाच यूज करून, तर इंटरसेप्ट आणि इंटरफेशियल अँगलच्या व्हॅल्यू यूज करतो आपण. काही इक्वेशन्स आपण यूज केलेले बेसिक, आणि त्याचा यूज करून आपण डेरिवेशन काढतोय. सो वन्स अगेन I repeat in short. So XYZ axis, you can see unit cell is there. Side of unit cell is A, that is called as lattice constant here. Capital ABC is plane. We have drawn perpendicular, capital ON. It touches here, and the distance ON is small d, which is interplanar distance. Then OA, OB, and OC are intercepts, and alpha dash, beta dash, gamma dash are interfacial angles. हे आपण कुठे डिस्कस केलेलं आहे? Lattice parameters. Can you remember this point? Lattice parameters. Okay, getting this? आपण लॅटिस पॅरामीटर हा पॉइंट डिस्कस केलेला आठवतोय का? हॅलो, इज इट ऑडिबल टू यू? Yes, sir. लॅटिस पॅरामीटर म्हणजे आपण कुठे डिस्कस केलं, तर युनिट सेलची डेफिनेशन आणि लॅटिस पॅरामीटर, ज्यामध्ये आपण काय केलं, तर OA is equal to small a, OB is equal to small b, OC is equal to small c. Then
alpha, beta, gamma. 3 angles which are called as intercepts and interfacial angles. तर तेच आपण इथं या फिगर मध्ये सुद्धा कन्सिडर करतोय. सो कन्सिडर द केस ऑफ प्लेन कॅपिटल ABC. आता आपण डिस्कस केलेलं आहे कॅपिटल ABC ऑफ इक्विक्रिस्टल as shown in figure. This plane belongs to a family of planes whose Miller indices are HKL because Miller indices represent a set of planes. So here we have to understand this in terms of Miller indices. So as I have discussed here, capital ON is the perpendicular drawn from the origin to this plane. आताच मी तुम्हाला सांगितलं ON आपण काय करतोय, perpendicular draw करतोय त्या प्लेनला. To this plane, the distance capital ON represents the interplanar spacing small d of the family of planes. Means here the distance from origin to that point capital N is small d, which is called as interplanar distance. जे आपल्याला calculate करायचे. Let alpha, beta, gamma be the angles between coordinate axis XYZ and ON respectively as shown in figure. हे आपण मगाशी बघितले फिगर मध्ये अल्फा बीटा गॅमा किंवा अल्फा डॅश बीटा डॅश गॅमा डॅश आपण व्हॅल्यूज काढतोय. नाव वी आर डिफाइनिंग टू टर्म्स, फर्स्ट इंटरसेप्ट and second interfacial angles. The intercepts of the plane on the 3 axes are OA is equal to A by H, OB is equal to A by K, and OC is equal to A by L. Equation number 1. Where A is the length of the cube edge from figure, we have next we are defining angles, that is interfacial angles, as cos alpha dash is equal to D upon OA, cos beta dash is equal to D upon OB, and cos gamma dash is equal to D upon OC. Okay, so first thing is intercepts and second thing is interfacial angles. तर तुम्ही इथं फिगर बघू शकताय. आता आपण याचा यूज करून हे अंडरस्टँड करायचा प्रयत्न करू, हे तुमच्या लक्षात येईल. आपण इथं थोडक्यात काय करतोय, तर हे जे प्लेन आहे त्याचे इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स आपण डिफाइन करतोय. कशी डिफाइन केलेत आपण, तर OA इज इक्वल टू A अपॉन H, OB इज इक्वल टू A अपॉन K, OC इज इक्वल टू A अपॉन L. ठीक आहे. नाउ आय स्टार्ट विथ वन क्वेश्चन, सो यू कैन गेस एंड टेल. Miller indices are reciprocals of intercepts. Is it right or wrong? Miller indices are reciprocals of intercepts. Is it correct or incorrect? Anyone? आपण मिलर इंडायसेस कसे काढले आठवत आहे का? इंटरसेप्ट्स घेतले, त्याचा रेसिप्रोकल घेतला, LCM घेऊन त्याला होल नंबर्स मध्ये कन्सिडर केलं आणि ज्या व्हॅल्यूज मिळाल्या ते म्हणजे आपले मिलर इंडायसेस. बरोबर आहे का? Is it right? Hello, is it audible to you? Yes, sir. So are you getting my point? What is meant by Miller indices? They are reciprocals of intercepts that we have calculated. Now, what is the opposite of that or reverse of that? As a reverse काय असणार आहे? So from the reciprocals of Miller indices, we can get the intercepts. Is it right? Yes, sir. So same thing we have written here. So why I am discussing all these things? So please take interest and involve in this. So why I am discussing this? Because the same concept we have used here and we have written these values. आता यातली आपण एक व्हॅल्यू घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये स्मॉल a म्हणजे काय, युनिटी आहे. त्यामुळे a ला जर तुम्ही सध्या स्किप केलं किंवा 1 व्हॅल्यू ठेवली तर इथं सिम्पली तुम्हाला काय मिळते, OA इज इक्वल टू 1 अपॉन H. म्हणजे काय, तर मिलर इंडायसेसचा रेसिप्रोकल म्हणजे ती इंटरसेप्ट आपण लिहिलेली. का तर आपल्याला माहिती की मिलर इंडायसेस म्हणजे काय, तर रेसिप्रोकल ऑफ इंटरसेप्ट. तर त्याच्या उलट काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ मिलर इंडायसेस इज नथिंग बट इंटरसेप्ट. गेटिंग दिस पॉइंट? Yes, sir. So same thing I try to explain here.
So A is nothing but lattice constant, which is unity or unit value. So you can consider simply as OA is equal to 1 upon H, OB is equal to 1 upon K, OC is equal to 1 upon L. Where HKL are मिलर इंडायसेस. HKL म्हणजे काय असतात? मिलर इंडायसेस आहेत आपल्याला माहिती, आणि तेच आपण या मिलर इंडायसेसला इंटरसेप्टच्या स्वरूपात इथे डिफाइन करतो. सो फर्स्ट पॉइंट इज इंटरसेप्ट्स having this value. Next, interfacial angles. Now consider first case, that is cos alpha dash is equal to D upon OA. So how we can get this D upon OA? So for that, first I will maximize this. Can you see the left figure clearly? Is it visible to all? Figure, this cube and plane ABC. Yes, sir. Yes, sir. Okay, so we have to consider this point. We have connected this to A, and this triangle we are considering. Okay. तर आपण इथं काय म्हटले बघूया पहिल्यांदा आणि ते कसे येते. Okay, so what we have written, cos alpha is equal to D upon OA. Cos alpha is equal to D upon OA. That we have written here. Cos theta काय असतो? What is cos theta? लगतची अपॉन Yes, कर्ण. कोणालगतची बाजू डिवायडेड बाय कर्ण, बरोबर आहे का? येस सर. ठीक आहे, तर आपण आता इथं हा जो थिटा आहे तो आपला इथे cos alpha for OA we are considering. ठीक आहे, अल्फा डॅश आपण इथे लिहिलेले, बरोबर आहे का? cos alpha dash. तर याची व्हॅल्यू आपण इथं काढतोय, तर इथे तुम्ही बघू शकताय हे 90 डिग्री आहे आणि हा अँगल आपला थिटा आहे. तर कोणालगतची बाजू म्हणजे काय आहे? ON, बरोबर आहे का? येस सर. ON म्हणजे काय आपली व्हॅल्यू? स्मॉल d and divided by कर्ण किती? OA. ओए. Yes, the same thing we are writing here, that is D upon OA. Are you getting this? हे लक्षात आले का? हे लक्षात आलं तर बाकीचे दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला समजतील. Are you getting this or I have to repeat once again? येस सर, समजले. ठीक आहे, तर परत एकदा थोडक्यात सांगतो. cos अल्फा म्हणजे काय? कोणालगतची बाजू आपण करणं. इथे कोणालगतची बाजू आहे ON. ON म्हणजे आपलं इंटरप्लेनर डिस्टन्स आहे स्मॉल d, आणि कर्ण म्हणजे कॅपिटल OA. मीन्स हिअर cos अल्फा डॅश is nothing but D upon OA. Similarly, cos beta dash काय येणार? Cos beta dash is D upon OB. Cos gamma dash काय येणार? D upon ए अपॉन ओसी. OC. ठीक आहे, इज इट क्लिअर? येस सर. ओके, सो हे मी परत परत का विचारतोय, तर हे तुमच्या लक्षात आलं तर पुढच्या स्टेप्स तुम्हाला इझी वाटतील. अदरवाइज अननेसेसरी यू गेट कन्फ्युजन. तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स आपण डिफाइन केलेले. नाउ लेट अस गो टू द नेक्स्ट स्लाइड वेअर इक्वेशन्स आर वेटिंग फॉर अस. Now here what we are doing, from figure we are writing ON is equal to under root x square plus y square plus z square, or x square plus y square plus z square bracket raised to half. आता ON म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला हे सांगितलं that this ON is nothing but that perpendicular drawn. इथे सध्या ते फिगर काढतो. ठीक आहे, आपण काय केलंय, ही परपेंडिक्युलर ड्रॉन केली जी त्या प्लेन मधून जाते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज कॅपिटल O and this is capital N. Okay, now this is x axis, this is y axis, and this is z axis. So we have written one equation here. So what it indicates, so you have studied Cartesian coordinate system and you know that how to locate the point three-dimensionally.
तुम्ही स्टडी केलंय की स्पेस मध्ये जर एक पॉइंट असेल त्याला जर लोकेट करायचं असलं तर आपण काय करतो, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतो XYZ, ज्याच्यामध्ये ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते 0 असतात आणि इथले आपण एक्स ऍक्सिसचे, वाय ऍक्सिसचे आणि झेड ऍक्सिसचे कोऑर्डिनेट्स घेतो. आठवतंय का हे तुम्हाला? येस सर. ओके, तर त्याच्यावरूनच आपण हे इक्वेशन काढतो कुठलं, ON इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर वेअर XYZ आर द कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह पॉइंट. तर इथं हा ON जो आपण पॉइंट कन्सिडर केलेला इथला यांचा, तर त्याच्या संदर्भात आपण हे डिस्कस करतोय. हे जे डिस्टन्स आहे ओरिजिन पासून, तर तेच आपण इथं डिफाइन केले. दॅट इज ON इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, वाय अँड झेड हिअर? So next equation gives you the idea. The equation is d is equal to, आपल्याला माहिती ON म्हणजे काय, स्मॉल d आहे. Now what is the value of x square? d square cos square alpha plus d square cos square beta plus d square cos square gamma raised to half. आता हे कसं आलं ते आपण चेक करूया. तर x ची व्हॅल्यू आपण काय लिहिली, d cos alpha लिहिली. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपण काय लिहिलेली, डी कॉस अल्फा लिहिली. ही कशी आली, तर याच्यासाठी आपण हे परपेंडिक्युलर टाकतोय इथं एक्स ऍक्सिसला. वी हॅव ड्रॉन परपेंडिक्युलर हिअर. ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे तर ते एक्स असणार आहे. इथं आपण आपला अँगल काढतोय, दॅट इज थिटा. ON ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, इट इज डी. ओके, नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस अल्फा इन दिस ट्रायंगल? ही व्हॅल्यू आपण एक्स कन्सिडर करतोय कारण का एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू ही. ठीक आहे, हा कॉस अल्फा काय येणार आहे इथं, कॉस अल्फा इज इक्वल टू कोणालगतची बाजू काय आहे, एक्स, आणि एक्स कर्ण काय, अपॉन डी. येस, एक्स अपॉन डी. सो हिअर द व्हॅल्यू ऑफ कॉस अल्फा इज एक्स अपॉन डी, किंवा एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे, डी कॉस अल्फा. गेटिंग दिस? येस सर. Yes, sir. So I request you take the screenshot of this. This figure gives you the idea. कारण का मगाची फिगर आहे त्याचे रेफरन्स अँगल सेम आहे पण रेफरन्स वेगळे आहेत, आणि इथं आपण हा रेफरन्स वेगळा घेतलेला आहे. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. सो टेक स्क्रीनशॉट सो दॅट यू कॅन गेट हाऊ वी कॅन गेट एक्स इज इक्वल टू डी कॉस अल्फा. आता हे लक्षात आलं तुमच्या, तर वाय इज इक्वल टू काय येणार, डी कॉस बीटा. झेड इज इक्वल टू काय येणार, डी डी कॉस कॉस गॅमा. गॅमा. आता यात आपण काय केलंय ते तुम्ही बघू शकताय. डी स्क्वेअर हा कॉमन फॅक्टर आहे, स्क्वेअर रूटचे आपण बाहेर घेतलं त्याला, तो होणार डी. डी एकमेकाला काय करणार, कॅन्सल करणार. राहतं काय, अंडर रूट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स, व्हॉट वी कॅन गेट, जर आपण बोथ साइडला स्क्वेअर केला, 1 चा स्क्वेअर 1च राहणार आहे, इथलं स्क्वेअर रूट निघून जाणार आहे, आणि आपल्याला काय मिळणार, सिम्पली cos square alpha dash plus cos square beta dash plus cos square gamma dash is equal to 1. Up to this, are you getting this, what we have done? येस सर. Now next point is just to put the values. आता इथून पुढे आपण काय करतोय, फक्त व्हॅल्यूज पुट करतोय. Have you taken screenshot? I have to erase this figure. येस सर. Thank you. आता आपण याच स्लाइडचा जो लास्ट पोर्शन आहे त्याच्याकडे जाऊया, ज्याच्यात आपल्याला आता व्हॅल्यू मिळते शेवटची. So substituting the values of cos alpha, cos beta, cos gamma in equation 3 from equation 2 we get. आता आपल्याला हे इक्वेशन मिळाले कुठलं, तर cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1. पण cos alpha ची व्हॅल्यू काय, तर d अपॉन OA. cos बीटा ची व्हॅल्यू काय, d अपॉन OB, आणि cos gamma ची व्हॅल्यू काय, d अपॉन OC. हे म्हणजे काय आपले इंटरफेशियल अँगल्स जे आताच आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितले. सो वी आर पुटिंग दिस व्हॅल्यूज. पण OA ची व्हॅल्यू काय आहे ते पण आपल्याला माहिती, इंटरसेप्टच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. OA म्हणजे काय, तर A अपॉन H. OB म्हणजे काय, तर A अपॉन K, आणि OC म्हणजे काय, A अपॉन L. बरोबर, हे आपण इथं डिफाइन केलेलं आहे. आपण पहिल्यांदा काय केलं, तर कॉस अल्फा डॅश ची व्हॅल्यू ठेवली, आणि त्यामधली OA ची व्हॅल्यू आपण ही व्हॅल्यू घेऊन टाकली. आता हे केल्यामुळे काय होतंय, आपल्याला इथे एक इक्वेशन मिळतं, दॅट इज D अपॉन OA. आता इथे लक्षात येते का बघा, किंवा मला लिहावं लागेल. इथं पहिल्यांदा आपण काय लिहितोय, D अपॉन OA, पण OA ची व्हॅल्यू काय, A अपॉन H. बरोबर आहे का? येस सर.
तर आपण इथं यातले स्टेप्स तुम्हाला लिहायचे असले तर लिहू शकतो तुम्ही. डी अपॉन ए अपॉन एच. तर इथे एच काय होणार आहे, न्यूमरेटर मध्ये एच जाणार वर आहे. जातं न्यूमरेटरला. बरोबर, म्हणजे हे काय होणार, डी एच. डीएच अपॉन ए. बरोबर, डी एच अपॉन ए. हा चेंज लक्षात आलाय का कसं केलं ते? येस सर. ठीक आहे. तर डीएच अपॉन ए इट्स स्क्वेअर प्लस डी के अपॉन ए इट्स स्क्वेअर प्लस डीएल अपॉन ए इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता यामध्ये डी आणि ए हा कॉमन फॅक्टर आहे, तर त्याला आपण कंसाच्या बाहेर घेतलं तर आतमध्ये काय राहणार आहे, तर डी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इन ब्रॅकेट एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इज इक्वल टू 1. अँड वी आर इंटरेस्टेड इन डी व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची इंटरप्लेनर डिस्टन्स. तर डी ला आपण तसंच ठेवलं तर इकडे काय होणार, ए स्क्वेअर डिवायडेड बाय एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, और सिंपली डी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय अंडर रूट एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. Means here we are getting the value of interplanar distance in terms of lattice constant and in terms of Miller indices, that is HKL. तर आपल्याला या व्हॅल्यूज माहिती असतील तर आपण इंटरप्लेनर डिस्टन्स आहे तर ते कॅल्क्युलेट करू शकतो. गेटिंग दिस कन्सेप्ट? येस सर. येस सर. तर हे परत एकदा इन शॉर्ट रिपीट करतो. आपण काय डिस्कस करतोय तर इंटरप्लेनर डिस्टन्स, आणि हे जे इक्वेशन आहे याचं वेटेज 5 मार्क्स आहे. आपला जो पहिला चॅप्टर आहे त्यामध्ये 5 मार्काचा क्वेश्चन कुठला होता, 5 मार्काचा क्वेश्चन कुठला होता आपला पहिल्या चॅप्टर मध्ये, हॉल इफेक्ट डेरिवेशन. बरोबर आहे का? येस सर. तर या दुसऱ्या चॅप्टर मध्ये हा जो आहे तो 5 मार्काचा क्वेश्चन आहे. तर हे डेरिवेशन तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण फिगर कन्सिडर केली, त्यामध्ये इंटरसेप्ट इंटरफेशियल अँगल डिफाइन केले, ओएन परपेंडिक्युलर ड्रॉ केली, प्लेन एबीसी ला ओएन ची व्हॅल्यू स्मॉल डी आहे जी आपण काढतोय, इथं कन्सिडर केलं आपण हे सगळं. त्यानंतर सॉरी, इंटरसेप्ट आपण डिफाइन केले, ओए ओबी आणि ओसी कशाचे यूज करून, तर रेसिप्रोकल ऑफ मिलर इंडायसेस आर नथिंग बट इंटरसेप्ट्स. ए इज द लॅटिस कॉन्स्टंट और साइड ऑफ युनिट सेल. त्यानंतर आपण इंटरफेशियल अँगल्स डिफाइन केले, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. या व्हॅल्यू आपण यूज केल्या पुढच्या इक्वेशन मध्ये. पार्टिशन कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून आपण इक्वेशन लिहिलं. ओएन ची व्हॅल्यू कशी काढली आपण, तर ओरिजिन चे कोऑर्डिनेट्स 0 असणार आहेत आणि त्या ऍक्सिस चे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स वाय आणि झेड. सो अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर वी हॅव कन्सिडर्ड. यामध्ये एक्स वाय आणि झेड च्या व्हॅल्यू डी कॉस अल्फा डी कॉस बीटा डी कॉस गॅमा आपण घेतलेल्या, त्या कशा आल्या त्या आपण डिस्कस केलं. आणि याला सिम्प्लिफाय करून आपल्याला हे इक्वेशन मिळतं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. यामध्ये आपण कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमाच्या व्हॅल्यूज टाकल्या, म्हणजे इंटरफेशियल अँगल्स डी अपॉन ओए डी अपॉन ओबी डी अपॉन ओसी. नेक्स्ट आपण काय केलं, ओए ओबी ओसी च्या व्हॅल्यू घेतल्या, दॅट इज ए अपॉन एच ए अपॉन के ए अपॉन एल, ऍडजस्ट केल्या, कॉमन टर्म्स बाहेर घेऊन इक्वेशन ऍडजस्ट केलं, अँड at last we got the value of small d, that is the desired one interplanar distance, की जे आपण कॅल्क्युलेशन करतो प्लस आपण काही मेथड्स वापरून ते कॅल्क्युलेट करतो. ओके, गेटिंग दिस पॉइंट? येस सर. सो दिस इज आवर लास्ट पॉइंट फॉर दिस चॅप्टर. तर आपण आपले पॉइंट्स आहेत तर ते कव्हर केलेले आहेत या चॅप्टर मधले. हे जे डेरिवेशन आहे तर ते शेवटचं होतं. सो नेक्स्ट लेक्चर व्हॉट वी विल डू, वी विल रिवाइज दिस वन and then we go for numericals and MCQ. Is it okay? येस सर. Okay, so give me 1 or 2 minutes for attendance and we will conclude it. In chat box, if you have not written your roll number, so you can write, but I will consider here those who are present. In chat box also you can mention. And have you taken screenshot of all the slides? So I have to show once again.
Okay, have you taken screenshot? Or anyone want any slide to take the screenshot? Taken, sir. Okay. So this is the second slide where we are defining intercepts and interfacial angles. Then third slide in which we have considered one equation. After putting the values, adjusting the terms, we got one equation, this one. Then after putting the values of interfacial angles and intercept, at last we got the final value of D, that is interplanar distance. Okay, so we conclude here today.